समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूर शिक्षण मंडळाने शिक्षकांना निर्णय स्वातंत्र्य दिल्याने हुतात्मा परशुराम विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजची मोठी प्रगती झाली आहे, असे मत निवृत्त प्राचार्य SR जाधव यांनी व्यक्त केले। श्री जाधव यांच्या सेवानिवृत्ती निमित्त संस्थेच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते। यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोविंद भंडारे, सचिव सचिन काळे, ज्येष्ठ संचालक विश्वासराव काळे, डॉक्टर हेमंत पेठे, संतोष कांबळे, सुभाष येवले, सतीश शेटे, अशोक भंडारे, ज्ञानेश्वर भंडारे, नितीन जाधव, मुख्याध्यापिका सौ भारती माने, शीतल शिंदे पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री जाधव म्हणाले, गेली अनेक वर्ष नोकरी करत असताना वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या। गावाजवळ शाळा असल्याने कौटुंबिक स्थिरता आली, मुलांचे शिक्षण चांगल्या प्रकारे पार पाडता आले। संस्थेचे कायम ऋणात राहणे आपण पसंत करू। यावेळी डॉक्टर पेठे, श्री काळे, श्री पंडित आणि इतर मान्यवरांची मनोगते झाली। कार्यक्रमास निवृत्त प्राचार्य मिलिंद घारगे, महेशराव गोडसे, DJ फडतरे, अशोकराव वाघमोडे, MN गोडसे, सुधाकर माने, VJ चौधरी, JT धुळप, स्मिता जोशी, वैशाली जाधव, संकेत जाधव, सायली जाधव, शिक्षक गुरसाळे, ग्रामस्थ आदींसह मान्यवर उपस्थित होते। प्राध्यापक किरण कांबळे यांनी सूत्रसंचालन केले। अनिल राऊत यांनी आभार मानले। विकास मंडळ ही संस्था अशी आहे की महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे की या संस्थेनं शिक्षकांना जितकं सहकार्य करता येईल, त्यांच्या पाठीवर जितकी शाबासकीची थाप टाकता येईल आणि आपल्या संस्था कशी, संस्थेचा कसा विकास होईल हे पाहण्याचं काम करणारी ही महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे। आतापर्यंत या संस्थेनं वडूर शिक्षण विकास मंडळानं कधीही कोणावरही कुठल्याही प्रकारचा अन्याय केलेला नाही। कदाचित थोडक्याच्या भीतीसाठी अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतक्या लोकांना मेमो दिला असेल, परंतु त्या मेमोचा गैरवापर कधीही केलेली न संस्था म्हणजे वडूर शिक्षण विकास मंडळ अशी मी या संस्थेची ख्याती आहे की आतापर्यंत वडूर शिक्षण विकास मंडळानं कोणत्याही शिक्षकाला अन्याय केलेला नाही। नेहमी शाबासकीची थाप देणारी ही संस्था आहे असं मी ठामपणे सांगू इच्छितो। त्याचबरोबर वडूर शिक्षण विकास मंडळानं या माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्यावर इतका विश्वास ठेवला की सर्व आर्थिक बाब माझ्याकडे दिली। जाधव सर, तुम्ही काय जे कराल ते, त्यामुळं मी आज वडूर शिक्षण विकास मंडळाचा खूप ऋणी आहे की वडूर शिक्षण विकास मंडळाचे माझ्याकडून कधी उपकार फिटणार नाही। आज माझी जी दोन्ही मुलं आहेत ती डॉक्टर होण्यामध्ये वडूर शिक्षण विकास मंडळाचा खूप मोठा वाटा आहे। ही वडूर शिक्षण विकास मंडळ या संस्थेमध्ये जर मी नोकरीला लागलो नसतो तर मला नोकरीवाली पत्नी मिळाली नसती। ह्या कार्यक्रमात ते सांगणार का तुमच्या सभासदी समोर काय ते सांग। लहानपण आपण असतो म्हणजे लहानपणी आपल्याला खेळणी दिली जातात आणि त्या जाधव सरांच्या इथं आला मनापासून खूप कौतुक वाटतं। हे प्रेम असा होता की तुम्ही या रिटायरमेंट माणसाने दाखवून दिले। खरंच मनापासून तुमचं त्यांच्यावर प्रेम होतं। रिटायरमेंट ही बाब अशी आहे की वयानुसार ती घ्यावी लागते, पण जाधव सर अजून तसे थकलेले नाही। अतिशय उत्साही, कार्यतत्पर, अतिशय मेहनती माणूस आज आमच्या संकुलातून सेवानिवृत्त होत आहे। आम्हाला मनापासून खंत वाटते की कशा करता सरकारने हात ठेवली आणि जोपर्यंत शरीर काम करते। प्रतिनिधी सूरज भांडवलकर, प्राध्यापक अजय शेटे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।